कुठलाही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने आजची आपण ही मटणाची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही वाटण तयार करायचं नाही आहे किंवा कुठलाही मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये आपण घालणार नाही आहोत. त्यासोबतच आपल्याला मटण आधी शिजवून घ्यायचं नाही आहे, उकड तयार करून घ्यायची नाही आहे. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्याच्या आत मस्त झणझणीत असा तुमचा मटणाचा रस्सा तयार होतो. तुम्ही या मटणाला बॅचलर मटणसुद्धा म्हणू शकता, कारण कुठलाच मसाला न वापरता म्हणजे वाटण न वापरता आपण एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे. पहिल्यांदा जरी बनवली किंवा बॅचलर असाल तरीसुद्धा तुम्ही आरामात बनवू शकता. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धा किलो मटण स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि त्यासोबतच 1 टीस्पून मी इथे हळद घातलेली आहे. हवं असल्यास तुम्ही इथे आलं लसणाची पेस्टसुद्धा याला लावून घेऊ शकता. आणि हे असंच आपण मिक्स करून 10 ते 15 मिनटं म्हणजे जोपर्यंत आपण कांदा वगैरे बाकीची चॉपिंग करत नाही तोपर्यंत हे असंच मीठ आणि हळद जी आहे त्याच्यामध्ये मुरून द्यायचं आहे. हे बाजूला ठेवून देते. तोपर्यंत मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे म्हणजे बऱ्यापैकी मोठे होते ते एकदम बारीक फाईन म्हणजे जितकं तुम्हाला बारीक कापता येईल तेवढं बारीक याला चॉप करून घ्यायचं आहे. ह्या आकाराचे मी 3 कांदे इथे कापून घेतलेले आहेत. मंडळी, आपल्याला कांदा इथे मिक्सरला बारीक करायचा नाही आहे. चॉपर असेल तर त्याच्यामध्ये करू शकता, पण जितका बारीक होईल तितका बारीक आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्यासोबतच आपण इथे कोथिंबीर घेतली आहे, 1 मोठा लाल टोमॅटो घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 इंच आलंसुद्धा घेतलं आहे आणि भरपूर असा मूठभर जवळपास मी इथे लसूण घेतलेला आहे. लसूण भरपूर घालायचा म्हणजे आपल्या मटणाला टेस्ट छान येते. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे जे सगळं साहित्य आहे व्यवस्थितपणे पाणी न घालताच आपल्याला मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज पडत नाही. टोमॅटोला आपोआप पाणी सुटतं. तर अशा पद्धतीने मी याचं छान मस्त एक वाटण तयार करून घेतलं आहे. तर आजची जी मटणाची रेसिपी आहे मंडळी, याच्यामध्ये कांदा, खोबरं किंवा नेहमीचा जो आपण काळा मसाला वापरतो तसा अजिबात वापरणार नाही आहोत. तरीसुद्धा अगदी जबरदस्त चवीचं हे मटण तयार होतं. जर कधी कधी घाई असेल, गडबड असेल तर मसाला तयार करायला वेळ नसतो, त्या दिवशी अशा पद्धतीचं मटण एकदा नक्की करून बघा. आता आपण रेसिपीकडे वळूया. तर कुकरमध्ये मी जवळपास 1 मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. त्यासोबतच आपण इथे 2 लवंगा, 4 काळी मिरी आणि 1 हिरवी वेलची अशा पद्धतीने कुटून घातलेली आहे. यासोबतच तमालपत्रसुद्धा घालायचं आहे, पण मी विसरली आहे, मी नंतर घातलं होतं. तर हे खडे मसाले आपल्याला वापरायचेच आहेत, अजिबात स्किप करू नका. त्यामुळे जबरदस्त चव आपल्या मटणाला येते. आणि खडे मसाले थोडेसे हलकेसे परतून झाले की लगेचच आपण इथे बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून सांगितले की कांदा जितका बारीक होईल तितका बारीक कापून घ्या, चॉप करून घ्या, कारण कांद्याचीच ग्रेव्ही आपल्या मटणामध्ये इथे तयार होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपला रस्सा जो आहे व्यवस्थितपणे मिळून येतो. आता हा जो कांदा आहे आपल्याला व्यवस्थितपणे छान मस्त हलकासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. खूप जास्त याला जास्त डार्क ब्राऊन करायचा नाही. हलकासा असा मऊज आणि थोडासा सोनेरी झाला की लगेचच आपण जे हिरवं वाटण म्हणजे याच्यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आपण मिक्सरला करून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आहे. हार्डली 5 मिनटं याला लागतात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने बघू शकता आता इथे हलकंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. याला तेल सुटायला लागलं की मस्त याचा कलरसुद्धा हलकासा असा सोनेरी व्हायला सुरुवात होते. आता मस्त तेल सुटल्यानंतर आपण इथे 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर मी इथे 1.5 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे. त्यासोबतच मी इथे 2 चमचे घातलेला आहे मटण मसाला. जर तुमच्याकडे मटण मसाला नसेल तर तुम्ही इथे चिकन मसाला वापरू शकता किंवा मग घरचा घरगुती काळा मसाला, घाटी मसाला, मालवणी मसाला, कुठलाही मसाला तुम्ही इथे वापरू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मसाले व्यवस्थितपणे परतून झाले की हलकंसं अर्धा कप पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे मसाले आपले इथे जळणार नाही आणि व्यवस्थितपणे छान याला तेल सुटेल. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेज पान मी इथे विसरले होते. सुरुवातीला खडे मसाले घातले तेव्हाच घालायचं मी विसरले होते, म्हणून ते सगळ्यात शेवटी मसाल्यामध्ये घातलेला आहे. मसाला व्यवस्थित छान परतून झाला आहे. आता आपण जे मॅरिनेट करून म्हणजे मीठ आणि हळदीमध्ये जे मटण आपण बाजूला ठेवून दिलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे एकदा मसाल्यामध्ये हे मटण अशा पद्धतीने परतून घेऊया. साईडला दुसऱ्या गॅसवरती मी याच्यामध्ये घालण्यासाठी म्हणजे ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी गरम पाणीसुद्धा ठेवलं आहे. थंड पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही म्हणजे मटण लवकर शिजतंसुद्धा आणि मटणाला तरीसुद्धा छान येते. त्यामुळे थंड पाणी इथे अजिबात वापरायचं नाही आहे. तर जितका रस्सा तुम्हाला हवा आहे, ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. तर आता मी सहसा
हे मटण करताना खूप जास्त पातळ रस्सा ठेवत नाही, थोडासा कॉम्पॅक्ट असा ग्रेव्ही किंवा ढाबा स्टाईल आपण जे मटण किंवा अंडा करी वगैरे खातो त्यामध्ये खूप जास्त रस्सा नसतो, हलकंसं थिक असतं, तशा पद्धतीची ग्रेव्ही मी करणार आहे. म्हणून खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे. मटण बुडेल आणि थोडंसं किंचित 1 इंचभर पाणी वरती राहील असंच मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थितपणे. हवं असल्यास तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. आता आपण कुकरचं झाकण बंद करून 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. जवळपास 20 ते 22 मिनटं आपल्याला हे छान मस्त मंद गॅसवरती शिजून द्यायचं आहे. भराभर मोठ्या गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या नाही, नाहीतर मटण व्यवस्थितपणे आतपर्यंत शिजणार नाही. तर पूर्ण 22 ते 25 मिनटं झाल्यानंतर पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे. बघू शकता मस्तपैकी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि छान आपलं मटणसुद्धा इथे मऊसूत शिजलेलं आहे. बघू शकता. तर अशा पद्धतीने अजिबात कुठलाही तामझाम न करता किंवा कुठलाही मसाला, वाटण किंवा कांदा खोबऱ्याचं जे नेहमीचं आपलं वाटण असतं ते तयार न करता एकदम सोप्या पद्धतीने हे बॅचलर मटण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मंडळी. भात असू दे, गरमागरम फुलके असू दे, रोटी, चपाती, ज्वारीची भाकरी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम टेस्ट आहे. मला खात्रीने सांगते मंडळी, एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने हे मटण किंवा ह्यामध्ये तुम्ही चिकनसुद्धा बनवू शकता, अंडा करी बनवू शकता या मसाल्यामध्ये. जर तुम्ही एकदा ट्राय केलं ना तर नेहमी तुम्ही याच पद्धतीचं मटण बनवून बघाल, ही खात्री तुम्हाला देते. कारण जबरदस्त चवीचा हा मसाला किंवा टेस्ट या मटणाला येते. कारण या मटणाचं विशेष म्हणजे तुम्ही मटण खाल्ल्यानंतर 3-4 तास तुमच्या हाताचा सुगंधसुद्धा जाणार नाही, इतकी भारी टेस्ट येते. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.